तसं यड्राव गटांचा जरा कल जास्त आहे. गणपतरावांचा पण थोडाफार आहे, तर यड्रावकरांचा जरा जास्त आहे. त्यामुळं नक्की काय सांगता येत नाही. मतदारांच्या हातात सगळं आहे. थोडं तोंडावर जरी सगळे असले, आतनं काही पण गुच्च्या करणारे पण थोडेफार असतात. होय, आम्ही त्यांच्या जीवावरच आमचं काम सगळं चालतंय, त्यामुळे यड्रावकर साहेबच येणार. होय, त्यांचं काम जातीकडे लक्ष त्याने काय देत नाहीत, सगळ्यांना घेऊनच काम करतात, त्यामुळे यड्रावकर साहेबच येणार. आतापर्यंत जेवढे आमदार झाले तेवढ्यामध्ये हा आमदार आम्हाला योग्य वाटला. तिरंगी लढत आहे, पण एकतर्फीच आहे असं वाटतंय सध्या स्थितीत. पण एकतर्फीच हे निकाल होणार यड्रावकर साहेब. निवडणूक कशी पण होऊ दे, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब येऊ शकतात याची गॅरंटी. रेट ना आणि जातीवाद काय नाही तिथं. असं काय जातीवाद काय नाही, असं जातीवादावर मतदान होणार नाही. कामावर होणार, विकास कामावर मतदान होणार. तिघांचे आता काय सांगणार नाही, तर आम्ही तर ते 100% ठरले की यड्रावकर साहेब आहे. आता जयसिंगपुरात म्हटलं तर विद्यमान आमदारांच्या बाजूनं सगळे आहे. बाहेरचं काय आपल्याला माहित नाही. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, केके न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. अवघे काही दिवसच आता निवडणुकीसाठी शिल्लक आहेत. बहुतांशी उमेदवारांचा प्रचाराचा जो दौरा होता तो तालुक्यातले अनेक गावं त्यांनी फिरून पूर्ण केले आहेत. आता इथून पुढे सभा सुरू होणार आणि या विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या केके न्यूजच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आता जयसिंगपूर शहरामध्ये आहे. जयसिंगपूर शहरातल्या नान्नी नाक्यावर मी आता उभा आहे. आज आपण इथल्या नागरिकांशी संवाद साधणार आहोत. कोण आहे त्यांच्या मनातला नेमका आमदार, काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया. जयसिंगपूर शहर एक तालुक्यातलं एक मोठ्या लोकसंख्येचं शहर आहे. इथं मताधिक्य जास्त आहे, त्यामुळे इथलं मताधिक्य नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये पडणार, कोणाचं वजन इथं भारी ठरणार, हे आता आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला बघूया काय म्हणतात त्या जयसिंगपुरातले लोक. निवडणूक आता जवळ आल्यात, वातावरण तापायला लागले, तर काय जयसिंगपुरात कोणाचा जोर आहे? यड्रावकर. कोणाचा आहे? यड्रावकर फडणवीसांचा. काय सांगाल, कोणाचा जोर आहे? यड्रावकर साहेबांचा जोर आहे त्या जयसिंगपुरात. जोर आहे का बरं? कशामुळे, का वाटतं? कामं भरपूर केल्यात त्यांनी, त्यामुळे सगळेजण यड्रावकर साहेबांनाच मतदान करणार आहेत. बरं. कारण काय, यड्रावकर साहेब स्थानिक जयसिंगपूरचेच आहेत, त्यामुळे यड्रावकर साहेबांनाच मतदान करणार आहेत. कारण त्यांनी कामं जास्त केलेली आहेत, त्यामुळे त्यांना सगळेजण यड्रावकर साहेबांनाच मतदान करणार आहेत. आता तिरंगी लढत होऊन राहायचं आता. हा, तिरंगी लढत आहे इथं आता. काँग्रेसच्या गणपतराव पाटील, पद्मनी शेतकरी समिती, पाटील आणि राजेंद्र पाटील यड्रावकर. इथं तर काय त्यांचं काहीच नाही. फक्त इथं जयसिंगपुरात जे आहे ते फक्त यड्रावकरच आहेत. हे कशात येते मला आता? हवा जे हवा होई हं? इलेक्शन हवं म्हणजे जे मत कामं केले त्याचे मतदान होईल त्याचं, असा माझा अंदाज आहे. जे कामं केले त्या व्यक्तीला मत द्यायला पाहिजे, हे माझी मन वक्तव्य आहे. कुणाचा जोर आहे मग? आता यड्रावकर तर पवार आहे, राजेंद्र यड्रावकर शिट्टी 5 नंबर त्यांचे महाराजा फुल आहे. यड्रावकरचे कामं चांगले आहेत आणि कोण बी जाऊन त्याच्या दारात त्याची कामं होतात. माणूस चांगला आहे. आता तिरंगी लढत होऊन राहायचं आता. 3 उमेदवार नाही आहेत. हो दे की. लेट कशी होणार लढत? लेट न मोजायचं. लेट न आणि जातीवाद काय नाही तिथं. असं काय जातीवाद काय नाही, असं जातीवादावर मतदान होणार नाही. कामावर होणार, विकास कामावर मतदान होणार. काय चर्चा चालू आहे? काय इलेक्शनच इलेक्शनच्या? बरं. काय काय सुरू आहे आम्हाला पण सांगायचं जरा. कशाबद्दल? काय जोर कोणाचा आहे इकडे? यड्रावकर साहेबांचं बरं. का बरं, का वाटतं? कामं केल्यात नाही त्यांनी. आणि काय बोलणंच विचारायचं. काय सांगणार, कोण बाजी मारणार? तिरंगी लढत होती आता इथं. यड्रावकर साहेबच. का बरं, का असं काय वाटतं? नाही, त्यांनी कामं जवळपास 90% कामं केलेली आहेत इथं या परिसरमध्ये, तालुक्यामध्ये. भरपूर प्रकारची योजना आणल्यात प्रत्येक समाजाला, प्रत्येक समाज कार्याला, परत समाज भवनला वगैरे पैसे दिल्यात. हो, आमच्या खनी संदर्भात, खनी आमच्या सारखं बंद चालू होतं त्यांना, मग त्यांच्यामुळं आमच्या खनी वगैरे व्यवस्थित चालू आहेत. तिरंगी लढत तालुक्यात होणार आहे. हो, तिरंगी लढत होणार. पाटील, गणपतराव पाटील आणि राजेंद्र पाटील यड्रावकर. हो, हो. तिरंगी लढत आहे. हो हो एकूण उमेदवार जोरात आहेत. तिघांचाही प्रचार जोरात सुरू होय, आहे. जोरात चालू आहे, जोरात कशी चालू लढत होणार? आहे. तिरंगी लढत आहे, पण एकतर्फीच आहे असं वाटतंय सध्या स्थितीत. पण एकतर्फीच हे निकाल होणार यड्रावकर साहेब. काय सांगाल, काय वाटतं आपल्याला? शिरोळ तालुक्यात यड्रावकर साहेबांचा जोर आहे.
त्यांच्या कामामुळं कोण बाजी मारणार? यड्रावकर साहेबच बाजी मारणार. काय वाटतंय? यड्रावकर साहेबच येणार. यड्रावकर साहेब. तुमच्याकडे कार्यकर्ते का त्यांचे? होय, आम्ही त्यांच्या जीवावरच आमचं काम सगळं चालतंय, त्यामुळे यड्रावकर साहेबच येणार. होय, त्यांचं काम आज जातीकडे लक्ष त्याने काय देत नाहीत, सगळ्यांना घेऊनच काम करतात, त्यामुळे यड्रावकर साहेबच येणार. काय सांगा? यड्रावकर साहेब यड्रावकर. आमची रोजीरोटी चालवली त्यांनी. जे खनिज संदर्भात जे 2 वर्षात सारखं बंद चालू होत होतं, ते साहेबांना सांगून रिक्वेस्ट करून खनिज चालू करायला दिले. त्यामुळे यड्रावकर साहेब 20-25 हजारानं निवांत येणार. पण विरोधामध्ये 2 उमेदवार आहेत, त्यांचा पण जोरात प्रचार चालू आहे. नाही, रेसमध्ये दोघंच आहेत, गणपतराव आणि यड्रावकर साहेब, पण त्यात बाजी मारणार यड्रावकर साहेब. गणपतराव पाटील पण रेसमध्ये आहे, जोरात प्रचार चालू आहे त्यांचा. नाही, पण आम्हाला वाटते तसं यड्रावकर साहेबच येणार. हल्ला बर, काय आता प्रचार कसा चालू आहे इकडे निवडणुकीचा? जास्त इंटरेस्ट नाही आहे माझा राजकारणात. तरी काय वाटतं, वातावरण काय करते? काही सांगू शकत नाही. जोर कोणाचा आहे निवडणुकीला इकडे? जोर कोणाचा आहे निवडणुकीला इकडे? यड्रावकर सर. हा? यड्रावकर सर. यड्रावकर सर. का बरं? त्यांचा जोर का वाटतोय? काय म्हणतो? काय वाटतंय, कशी होणार निवडणूक? यड्रावकर देणार. यड्रावकर आहे ना? होय, का बरं असं का वाटतं? यड्रावकर साहेबांनी कामं केले तो इथे, बरं. त्यामुळे येणार ते. काय काय काम केलं? काय तर रस्त्याच कामे केल्या, तिथे गलीबोळात रस्ता नव्हता त्यावेळेला केल्या, तिथं प्रत्येकासाठी फोन लावला त्यावेळेला रात्र आपल्या सगळं आहेत, त्यामुळे ते पण आता तालुक्यात तिरंगी लढत होते आणि बदल पाहिजे बोलतात लोक. बदल काय नाही, आपल्याला तर यड्रावकर आहे. बरं. यशवंतपुरात तर यड्रावकर आहेच 100%. कामं सगळी प्रत्यक्षात झाली होय, प्रत्येक सगळीकडे झालेत. तर आम्ही आता रोज फिरतोय. तुमच्या गावाकडलं? आमची प्रॉपर जयशिंगपूरच आहे, कारण आम्ही बाहेर असं गाडीवर असल्यामुळे आम्ही बाहेर फिरतोय. काय काम करतात? आम्ही आता डंपर रस्ते आहे, बरं. त्यामुळे आम्ही बाहेर फिरतोय, त्यामुळे आम्हाला माहिती आहे. कारण की आता जिथं गलीबोळात रस्ते नव्हते तिथे कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत, जिथं मैदान नव्हतं तिथं मैदान झाले, जिथं गल्लीत लाईटा नव्हते लाईटा झाल्यात, आणि कधी लावाल तेव्हा यड्रावकर साहेब आपल्या संघ असतात. मामा झाला वडा खाऊन? झालं. बरं. काय आता निवडणुका सुरू झाल्या, वातावरण तापले, प्रचार वाढलाय, पण कोण मारणार बाजी यंदा? माझी मनाला दोन्ही संघ तोलाबालाचे, हा? दोन्ही उमेदवार तोलामोलाचे आहेत. हम्म. पण त्यातलं बी विकास कामावर भर देणारा उमेदवार म्हणजे यड्रावकर साहेब. कोण दोन्ही उमेदवार? गणपतराव दादा आणि यड्रावकर साहेब. हा. या दोन्ही उमेदवारांपैकी यड्रावकर साहेब कामाबाबतीत त्यांचं विकास कामं भरपूर झालेले आहेत. बरं. त्याच्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याविषयी चांगलं मत आहे. बरं. सध्या तर त्यांची बाजी तर 100% होणार असं आमच्या हिशोबाने वाटतं. लोकांचा बदल पाहिजे म्हणतात. काय बदल घेऊन तरी विकास तर व्हायला पाहिजे साहेब. हा. सामान्य जनतेपर्यंत माणसं पोचली तर पाहिजेत. हम्म. काय सामान्य माणूस एवढीच अपेक्षा करतोय की जनसामान्य लोकांची कामं झाली काय तर तो माणूस समाधान राहतोय. आजपर्यंत कुठल्याही माणसाचं म्हणजे व्यवस्थित काम करणारे नेते आमच्या जयसिंगपूरला कोण भेटलेच नाही. पहिल्यांदा आमचा उमेदवार म्हणजे यड्रावकर साहेब असतील की एवढ्या जयसिंगपूरच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास केला काय, आणि आजपासच्या खेड्याचा पण विकास केला, त्याच्यामुळे खेड्याच्या लोकांचा पण त्यांना सपोर्ट राहणार. त्यामुळे की नाही यड्रावकर साहेबांचं यड्रावकरांना विरोधक आहेत आता दोन विरोधामध्ये, त्यांचं आव्हान नसणार आहे का त्यांना? आव्हान असणार की साहेब. हे बघा, 2 पैलवान मैदानात आहेत म्हटल्यानंतर दोन्ही तुल्यबळाचेच असणार आहेत काय, पण त्यातनं सुद्धा की नाही ज्या माणसाकडे लोकमत चांगलं आहे त्या माणसाचा विजय निश्चित आहे. काय सांगाल, काय वाटतं कशी होणार निवडणूक? मला वाटते की यड्रावकर साहेबांचं काम चांगलं आहे, नाही म्हणत नाही. काही चांगलं काम आहे, काही फ्रॉड काम आहे त्यात. खरं कसं आहे, रीत तर काम करू दिलं नाही. आता हे लिंगायत समाज मातंग समाजाने जागा दिलीत, त्यांना आशिष मिळ उतारावर जागा दिल्यात. कारण कसं झालंय, आशिष मिळ उतारावर पाणीपट्टी लाईट बिल घेता येत नाही. मग लोकांना काय प्रॉब्लेम आहे की द्यायचं तर तुम्ही रीतसर द्या, माझं मत आहे. काय आता वारं कुणाचं आहे माझं इकडे? माझं वारं कसं म्हणजे काय माझं म्हणणं काय, वारं म्हणजे कसं त्यांचं बी आहे ह्यांचं बी आहे, कोण येईल काय सांगता येत नाही. कारण कसं आहे, लोक थोड्या लोकांनी कळते की कायदा कसा आहे, कानून कसा आहे. काय सांगशील मित्रा, काय कशी होणार तालुक्यात निवडणूक? कशी होणार म्हणजे तर यड्रावकर साहेबांचे तसे काम पण तसं चालू आहेत. आमच्या समाजाला 25 वर्ष जागा मिळत नव्हत्या. यड्रावकर साहेबांनी आल्यावर 2 वर्षात आम्हाला जागा घेऊन दिली त्या समाजाला? हडपा समाजाला.
वीरशैव हडप्पा दप्पना सभा नाभिक समाजाला जागा घेऊन दिली त्यांनी 3 कोटी जागा घेऊन दिली. त्यांनी समाजाला जागा घेऊन दिली. आम्हाला जागा मिळत जागा घेऊन दिली. म्हणून आमचं तर मत यड्रावकर साहेबांना. काय होणार तिरंगी निवडणूक आहे तिरंगी लढत आहे 3 उमेदवार रिंगणात आहेत. आमच्या मनात तर यड्रावकर साहेबच आहे. मग याच्या पुढे आम्ही काय सांगू शकतो. नमस्कार मामा. नमस्कार. गाव कुठलं? नांदणी. नांदणी. काय आता तालुक्यात आता तिरंगी लढत होती आहे. कशी होणार लढत आता? विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर रिंगणात आहेत, उल्हास पाटील आहेत, स्वाभिमानीचे आणि काँग्रेसचे गणपतराव पाटील आहेत. तिघांच्यात कशी होणार निवडणूक आणि कोण बाजी मारणार वाटतं? तिरंगी लढत आहे तर सोडा, खरं आता सध्याला म्हणजे वारं तिघांचं दोघांचं जास्त हे आहे. म्हणजे हे महाविकास आघाडी आणि त्यात जास्त आता यड्रावकर साहेबांची कामं पण भरपूर झालेली आहेत आणि विकास पण झालेला आहे तालुक्यात. त्यामुळं सध्या निकालात म्हटलं तर अजून काही तसं बोलता येत नाही. आता तिरंगी लढत असल्यामुळं अजून एवढा विषय हे होत. त्यातल्या त्यात जरा यड्रावकर साहेबांचं वारं जास्त आहे. निवडणूक कशी पण होऊ दे, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब येऊ शकतात याची गॅरंटी. कारण सांगतो, जयसिंगपूरचा पूर्ण विकास झालेला आहे. याच्या आधी आमदार होऊन गेले, नाही म्हणजे 2-3 आमदार होऊन गेले, पण याच्या आधी जयसिंगपूर खेडेगावामध्ये म्हणा, आजूबाजूचे म्हणा, या गावांचा विकास नव्हता. विकास झाला. पूर आल्यानंतर पूर परिस्थितीमध्ये सर्वसामान्य लोकांची परिस्थिती अशी होती की त्यांना अक्षरशः पाणी प्यायला सकट वेळ नव्हती. अशा लोकांना त्यांनी आसरा दिला. शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, नुकसान भरपाई करून दिले. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी मदत केली. मार्केट कमिटीनं वगैरे भेट देऊन मार्केट कमिटी सुधारल्या. गल्ली बोळामध्ये कॉन्क्रीट रस्ते म्हणा, डांबरीकरण म्हणा, ते केले. आज आपल्या ह्या रोडला हायलाइट्स बोलू लागले आहेत. हा, जयसिंगपूरमध्ये विकास झाला. तिरंगी लढत होते, काही लोकांना म्हणणं बदल पाहिजे, बदल होणार असं म्हणणं आहे. काही लोकांचं मत असेल, असं नाही असं म्हणत नाही, प्रत्येकाला बदल हवाच. पण आतापर्यंत जेवढे आमदार झाले तेवढ्यामध्ये हा आमदार आम्हाला योग्य वाटला. आमचं जयशिंगरातलंच आहे, उत्तम शेलार. काय वाटतं आता कशी लढत होणार तालुक्यात? लढत म्हणजे उमेदवार भरपूर आहेत. त्यातले आम्हाला सगळे उमेदवार निवडून आल्यावर काय काय करतात ते सगळ्यांना माहीतच असते. सत्तेवर आलेले उमेदवार त्यांनी कामं करणारच, त्यात काय हे नसतं. ज्याची सत्ता असते त्यांनी कामं करणार. काय वाटतं कुणाचं पारडं जड आहे वगैरे तालुक्यात? पारडं जड म्हणजे दोघांमध्येच फाईट होणार, कोणाच्या? यड्रावकर साहेब आणि गणपतराव पाटील दोघांच्या. कोण बाजी मारणार वाटतं? बाजी कोण मारतील सांगता येत नाही. शाहूनगर परिसरात इथं काही लोक बसलेले आहेत. आपण त्यांना विचारूया काय इथलं नेमकं वातावरण आहे, काय पद्धतीचं चित्र आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. मामा नमस्कार. निवांत बसलाय? जेवला का नाही? नाही अजून. आता जाऊन जेवणार? होय. काय होतं आमदारकीच्या निवडणुका चालू झाल्यात, काय चित्र आहे इकडे आता तालुक्यात? काय- जयसिंगपूरला काय परिस्थिती आहे? काय सांगता येत नाही बघा. आता तुमच्या मनातलं आम्हाला काय करणार आहे काय? मग असं कुणाचं काय सांगता येत नाही आम्हाला. हवा कुणाची वाटते, जोर कुणाचा वाटतोय? जोर काय सगळेच प्रचार करतात. हा. मग आता काय सगळ्यांचाच जोर आहे म्हणायचं. कोण येणार ते न येणार ते त्यांच्या ह्याच्यावर. तुम्हाला काय वाटतं कुणाचं पारडं जड आहे आता इकडे? अहो असं कसं म्हणतात? आम्हाला काय सांगता येत नाही तसं. सारखंच आम्हाला काय बरोबर. म्हणला मामा? तुम्ही सारखं हे न्यूज सारखंच बरोबर आहे. आम्ही काय आम्ही अडाणी बरोबर आहे. तुमच्या बेतावर आहे ते. कोण बाजी कोण मारणार इकडे आता? हा, बाजी कोण मारणार वाटतं? बाजू कोण मारणार म्हणजे तुम्ही नेता आहे, तुम्हाला माहिती आहे की सगळं ते. आमदारकीच्या निवडणुका सुरू झाल्या, 4-5 दिवस राहिले निवडणुकीला. काय कशा पद्धतीचे चित्र आहे आता इकडे? चित्र काय आहे, बरं आहे, चांगला आहे, काय विशेष नाही, एवढं खास आहे. तिरंगी लढत होणार इथं. काय वाटतं कोणाचा जोर वाटतं? जोर सांगू शकत नाही. तिघं बी चांगलीच आहेत उमेदवार, चांगली कामं केलेली आहे, त्यामुळं काय बोलू शकत तरी पारडं कोणाचं वाटतं? नाही, तसं काही बोलू शकत नाही. तिघणी सुद्धा उमेदवार चांगल्या पद्धतीने काम केलेले आहेत. आपला मताचा गट्टा राखून आहे, त्यामुळं काटा जोड लढत होणार आणि कोण लढत जिंकणार सांगू शकत नाही. असं 100% तोच माणूस निवडून येईल हे असं तुम्ही छाती टोकून सांगू शकत नाही. तिघं सुद्धा एकावर एक चांगले उमेदवार आहेत. पारडं असं जरा कोणाचं वाटतं? असं कोणाचं नाही, तिन्ही समान आहेत. आता तुल्यबळ सगळ्यांना तुल्यबळ समान आहे.
त्यामुळे एकच माणूस निवडून येईल असं छाती टोकून कोण सांगू शकत नाही. तरी काय वाटतं विद्यमान आमदार बाजी मारणार का परिवर्तन होणार? असं काय सांगू शकत नाही, कारण सगळेच आपल्या आपल्या मताचा गट्टा राखून आहेत. त्यामुळे छाती टोकून सांगू शकत नाही की ह्यो माणूस निवडून येणार असं काय. कोण बसलाय म्हणा. काय आता इकडे तुमच्या भागात निवडणुका चालू आहेत, होय, कोणाच जोर आहे इकडे? काय काँग्रेसच्या पंजीवर आहे आणि सिटीच्या पंजीवर आहे. काँग्रेसवर शिट्टी. सिटी बर आहे ना इथं मतदान? होय, बर मग कोण काय बाजी कोण मारणार? काय सांगू शकत नाही. काय वाटतं मामा, कशी लढत होणार तालुक्यात आता? लढत आता सांगायचं साहेब तसं अवघड आहे. तर आता जोर म्हणाय गेलं तर मग यांच्या यड्रावकर साहेबांचं शिट्टीचं. आता तिरंगी लढत होणार, गणपतदा पाटील, उल्हासदा पाटील, यड्रावकर साहेब. होय होणार की. कोण कोणाला भिडणार? भिडायचं तसं सांगायचं म्हटलं तर आता गणपत पाटलांच्या तर यड्रावकरच्याच होणार. दोन पाटला पारडं कोणाचं वाटतंय जड? जर पार्ट तसं सांगायचं म्हणाय गेलं तर यड्रावकर साहेबांचं जरा हे आहे, म्हणजे फार्मात आहेत ते. का बरं असं का वाटतं? का असं का म्हणते फार्मात आहे? त्यांचे कामं पण बऱ्यापैकी झाल्या, त्यांनी अगोदर केलेले आहेत बरं. आणि अगोदर त्यांनी निवडून पण आलेले आहेत. गणपत पाटील साहेबांचं कसं आहे, आता नवीन आहेत, त्यामुळे त्यांचं काम कसं आहे काय आहे आता आमच्या लक्षात नाही यायला अवघड आहे. यड्रावकर साहेबांचं कसं कामं लक्षात आले आहेत, मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. काय होणार यंदा तालुक्यात? आता विद्यमान आमदारच बाजी मारतील का परिवर्तन बदल होणार? परिवर्तन आता बघूया कसं कसं काय काय होते. तसं काय परिवर्तन तर होईल. परिवर्तनचं काय सांगता येत तसं. निवांत बसलाय, जेवण झालं की नाही? नाही अजून. आता जाऊन जेवणार? होय. तर काय चर्चा रंगल्यात मग आता? निवडणुकीच्या आहेत का चर्चा? तुम्हाला काय मला सांगायचं? काय बोलायचं नाही. तरी प्लीज मला काय बोलायचं. निवडणुका सुरू आहेत, काय वाटते वातावरण कोणाचं आहे, जोर कोणाचं वाटतं? आता तसं काय वाटत नाही हो, दोन्ही संकटच आहे सगळ्यांनी, बरं असं काय वाटत नाही. कशी होणार लढत मग आता इकडे? लढत काट्याची होणार. काट्याची तिरंगी लढत. बर, काट्याची होणार. पारडं कोणाचं वाटतंय जड? तसं काय अजून काय सांगता येत नाही. अजून काय आता तालुक्यातली लढत कशी होणार? अजून तर वातावरण दोन्हीकडलं टाईट आहे, त्यामुळं नक्की काय सांगता येणार नाही. कुणीकडचं दोन्हीकडचं? यड्रावकर गट आणि गणपतराव गट हा दोन्ही गट म्हणजे जरा मजबूतच आहे. तसं यड्राव गटांचा जरा कल जास्त आहे, गणपतरावांचा पण थोडाफार आहे, तर यड्रावकरांचा जरा जास्त आहे. त्यामुळं नक्की काय सांगता येत नाही, मतदारांच्या हातात सगळं आहे. पुढं तोंडावर जरी सगळे असले, आतनं काही पण गुच्च्या करणारे पण थोडेफार असतात, त्यामुळे ते आपण काही सांगता येणार नाही. तरी पण शक्यतो इथं दोघात हे टक्कर मोठी होईल हे असं तर आमच्या ह्यानं दिसतंय. काय टक्कर मधनं बाजी कोण मारला असं वाटतंय? बाजी आता ते मतदारच ठरवणार, म्हणजे आपल्याला अजून तर काही सांगता येणार नाही. म्हणजे बोलून कसं आहे, दोन्हीकडचे विद्यमान आमदार परत बाजी मारणार का परिवर्तन बदल होणार? आता त्यात काय आपण बोलता येत नाही, कारण का माहितीये काय, दोन्ही सगळे आपलेच आहेत साहेब. कोणाला बोललं तर ते वाईट मानणार. आता जयसिंगपुरात म्हणले तर विद्यमान आमदारांच्या बाजूने सगळे आहेत, बाहेरचं काय आपल्याला माहित नाही. त्यामुळे इथलं जे आपलं तळ आहे तिथं तळ्यात तर आपलेच माणसं आहेत म्हणणार. बाहेरचं काय वातावरण अजून आम्हाला माहित नाही. ताकद लावलेले आहेत. म्हणजे आपले काँग्रेस म्हणा किंवा इकडं आमदार आहेत, माजी आमदार यड्रावकर पाटील यांनी जोरात म्हणजे दोघांच्याकडून जोरात दोन्ही ताकद लावलेली आहेत. यावेळीची निवडणूक म्हणजे घासाघाशीच होईल असं वाटतंय आपल्याला. कोण बाजी मारणार असं वाटतं? सांगता येत ना, दोघं जण घासाघाशी मारू शकतात. दोघं पण घासाघाशी, दोघांचा पण जोरात आहे यावर्षी. माझे आमदार सांगता येत नाही यावेळेला. तरी जनता कोणाला चेक करणार? विद्यमान आमदार पुन्हा बाजी मारणार का परिवर्तन होणार? नाही, यावेळी कसं झालंय की सांगता येत ना, घासाघाशीमुळे काय सांगणार आहे. नमस्कार. कुठलं गाव? जयसिंगपूर. बरं, आता निवडणुका चालू झाल्यात मोठ्या आमदारकीच्या, काय वाटतं कोणाचा जोर आहे इकडं? राजू शेट्टीच आहे. शेट्टी साहेबांचा? हो, शेट्टी साहेबांचा. बरं, कोण आहेत उमेदवार त्यांचे? त्यांच्या पक्षाकडून कोण उमेदवार आहेत तिथे? आता उल्हास पाटील उल्हास पाटील आणि हे आहेत आणि ते तुमची तिरंगी लढत होते, तिरंगी लढत यड्रावकर आणि गणपतराव पाटील आणि उल्हास पाटील. कशी फाईट होणार? कोण मारणार बाजी? आता राजू शेट्टीच येणार आहे, त्यांचे येणार? का बरं, असं का वाटतं? कारण त्यांनी कामं पण करायला लागले तसे बरं. जयसिंगपूर मध्ये. बरं. चांगलं आहे, म्हणजे त्यांचं काम पण चांगलं केलं. त्या म्हणजे निवडून आल्यापासून चांगलं केलं काम. लाईटी वगैरे जयसिंगपूरला नांदेड रोडला नव्हते, लाईटी वगैरे लावल्या, छान केलंय. बर, काय आता इकडे निवडणुका सुरू झाल्या आमदारकीच्या, काय वाटतं कशी वातावरण कोणाचं, जोर कोणाचा इकडे? काय सगळेच येतात, आता कुणाचं मन समजायचं का आपण सांगा.
आपल्याला मनाला पटते त्याला द्यायचं, सोडून द्यायचं. कसा असावा आमदार तालुक्याचा? आमदार तालुक्याचा असावा असा की गोरगरिबांचं कल्याण करावं. बर. काय दुसरं काय आम्हाला अपेक्षा नाही आहे त्यांचं, हेच आम्हाला कोण एवढं. मार बाजी कोण मारला असं वाटतंय आता मैदानात? प्रचार तर सगळ्यांचा जोरात चालू आहे, कसं सांगणार आम्ही सांगा. बर. ते गाडी आले की हे येतं, हे गाडी आले की ते येतं. क्रॉसिंग चाललंय त्यांचं कुणाचं म्हणून समजायचं. नमस्कार. नमस्कार. काय आता विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या, काय कसं वातावरण आहे आता मतदारसंघात? वातावरण काहीच सांगता येत नाही. पार्ट कुणाचं वरती, हवा कुणाच्या इकडे? दोघांचं पण काय सांगू शकत नाही असं आहे. कुणाकुणाचं? पेटरावकर साहेबांचं पण आणि गणपतराव दादांचं पण फिक्स असं सांगू शकत नाही. बर, सांगता येत नाही. उशीर झाला की कपलं नाही किती रुपयाला? 20 रुपयाला. बर. काय हिडो करायचं काय? तुम्ही कुठले? जयसिंगपूरचे? हा जे आता विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आमदारकीच्या, इकडे काय वातावरण आहे हो इकडे आमदारकीच्या निवडणुकीचं? आहेत की बाबा. कोणाचा जोर आहे इकडे? शेट्टी उमेदवार कोण आहेत? यड्रावकर. बर, का बरं त्यांचा जोर का वाढतोय? काय नाही बाबा, तिला विचारायला. तुम्ही राहा की का जोर वाढतोय? हाय चांगला आहे, गोरगरिबांनी चांगलं करायला लागला आहे. हम्म. लग्नाचं त्यांनी हॉल बनवायला लागला आहे, बर. गरिबासाठी सोय करायला लागलाय सगळीकडे. चांगलं आहे ते वातावरण. बर. या मावशी जरा. नमस्कार. नमस्कार. काय विकताय बाजारात? कांदे? कांदा बटाटू बर. बाजार संपला आता. झालं. काय आता निवडणुका सुरू झाल्या तुमच्याकडे, होय, काय वातावरण आहे? जोर कोणाचा आहे इकडे? लय जोर. यड्रावकर पाटील. हं? यड्रावकर पाटील. जोर आहे का बरं, असं का वाटतंय? यड्रावकर जयसिंगपूरसाठी भरपूर काय केलं, काय काय केले? लाइटिंग बसवल्यात, रस्ते असं चांगलं काम केलं. हा हा. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला? मिळाली की म्हणून खुश आहे वाटते. नाही वाटायचं काय नाही. आधी का लाडक्या बहिणीचंच पैसे होतं का आम्हाला? आम्ही असं कमवून खात होतो, आता आले लाडक्या बहिणीचे पैसे. बर. मग मग सरकारवर समाधानी आहे काय? काय की तुम्हाला एकीकडे दिलं आणि एकीकडे घेतलं की महागाई करून वाढवली, तेलाची ते तर दर वाढवली, केलंय असं की. लोकं म्हणायला लागल्यात. हो म्हणायला लागल्यात. मग काय जो लोक म्हणतात चांगला आहे, काय लोक म्हणतात मागं वाढल्यात. बाजार झाला? झाला की. बर. गाव कुठलं? जयसिंगपूर. जयसिंगपूर. काय आता इकडं निवडणुकीला काय वातावरण आहे? कसा प्रचार चालू आहे उमेदवारांचा? हाय की जोरात चालू आहे. जोरात आहे? कोणाचा प्रचार जोरात आहे? सिट्टीचं आहे, हाताच आहे. बर. मग काय आता बाजी कोण मारणार? आता ते काय माहिती कोण मारल, काय सांगताय तुम्हाला काय वाटतंय? आता आम्ही काय सांगणार सांगा. जोर जोर कोणाचा आहे? जोर जोर दोघांचं पण चालू आहे. तुला जयसिंगपूरचे निघाला घरी आता? बर. आज काय बराच माल राहिला शिल्लक? गिरायक नाही आज तुळशीची लग्न असल्यामुळे त्यातलं जरा कमीच असते बर. थंडी. काय आता इकडे निवडणुकीला कोणाचा जोर आहे हो? शिट्टीचा जोर आहे. सुट्टीचा? का हो? का वाटतंय तसं? प्रचार जास्त चालू आहे कोण आहेत त्यांचा. उमेदवार? उमेदवार कोण आहेत? राजेंद्र पाटील यड्रावकर. बर. खरं तिरंगी लढत आहे. विरोधात गणपतराव पाटील आहेत, उल्हास पाटील आहेत. कशी होणार लढत? उल्हास पाटीलचं काय प्रचार इकडे दिसत नाही. हा. यड्रावकरचं चालू आहे आणि ते गणपतराव पाटलांचं. बर. बाजी कोण मारणार? तर ते आम्ही काय सांगू शकतोय. कोणी कोणी लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला? कुणाला आम्हाला मिळाले की. म्हणून खुश आहे का मग? तसं काय नाही आहे. खुश काय, आम्हाला राबल्याशिवाय पर्याय आहे का? बर. एक दिवस मिळालं तर काय ते हे होते काय. बर. नमस्कार. कुठलं गाव? इथलं जयसिंगपूर. बस. निघाला घरी? होय. बरं, काय आता मतदानाला काय आहे? कोणाचा जोर आहे इकडे आता निवडणुकीला? मतदान चिठ्ठी चिठ्ठी? यड्रावकर साहेब. तर का बरं जोर वाटतोय? आता त्यांनी बरेच कामे केल्यात जयसिंगपुरात. हम्म. बरंच पाणीचं, हम्म. रस्त्याचं हम्म. आणि भव्य असं काय म्हणते ते समाज मंदिरचं काम ह्या मताने त्यांचं जोर आहे. तालुक्यात तिरंगी लढत होणार आहे. इकडे काँग्रेसचे गणपतराव दादा पाटील आहेत, शेतकरी संघटनेचे उल्हास दादा पाटील आहेत आणि ते राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत. मग तिघांच्या लढत कशी होणार मग आता? तिघांचे आता काय सांगणार नाही, तर आम्ही तर 100% ठरलं की यड्रावकर साहेब आहेत. बरं. ते विरोधकांचं आव्हान आहे की त्यांना, विरोधक सुद्धा त्यांच्या विरोधात तगडे आहेत. किती पण केलं तर येणार साहेबच येणार. कॉन्फिडन्स आहे? एवढं कॉन्फिडन्स. एवढं काम केलंय? हा. नमस्कार. जोरात सांगणार. नमस्कार. नमस्कार. काय झालं? काय काय माझं माल राहिला अजून बराचसा? काय गिरायक नाही, काय करायचं. आज काय तर मंदी आहे काय? होय मंदी आहे. काय आता निवडणुकीला जोर कोणाचा इकडे आता?
काय काय आता नाव बी येत नाही मला. कोण कोण आहेत उमेदवार? काय ते बघते बाबा येड्रावकर आणि आणि कोण बाबा आहे ते मला बी काही नाव माहित नाही. हे जाते तेवढं काही नाही. बरं मग काय जोर कोणाचा आहे इकडे? जोर जास्त येड्रावकर आहे. ड्रायव्हरचं? का बरं, कशामुळे? ते काय आता आपल्याला काय माहिती. बर काय आपण मत द्यायचं रे काम व्हायचं आपल्याला काय विचारायचं त्याची. शिरोळ तालुक्यात आता निवडणुका सुरू आहेत. उमेदवारांच्या गाठीबिटीचा जोर वाढलाय. विविध घडामोडी आता घडत आहेत. काय वाटते कशी लढत शिरोळ तालुक्यात होणार? अतिशय चांगल्या पद्धतीने होणार. हम्म. मतदार पण प्रतिसाद चांगले द्यायला. हम्म. यावेळी गणपतराव जरा चेहरा नवीन हम्म. म्हणून गणपतराव पाटील यांचा विजय होईल. काय वाटतं बरं असं? काय आता माझे आमदार काय काम केले नाहीत, काय नाहीत. पहिले जे कामं असेच आहेत, पणबीत आहेत. काय वाटतं मित्रा, कशी लढत तालुक्यात होणार? एक युवक म्हणून तुम्ही या निवडणूक कसं बघणार? जोर कोणाचा वाटतोय, पारडं कोणाचा वाटतंय? जयसिंगपूर सोडून बाकी ठिकाणी म्हणतात गणपतदादांचा जोर आहे आणि जयसिंगपूरमध्ये आता बऱ्यापैकी गणपतदादा जयसिंगपूरमध्ये आता वाढलं. काय सांगाल मामा, आता विधानसभा निवडणुका होत आहेत, तालुक्यात कशा पद्धतीचं चित्र आहे आणि कशी लढत होणार? गेली या ठिकाणी 15 वर्ष झालं या ठिकाणी जयसिंगपूरच्या भागामध्ये या ठिकाणी विकास झालेला आहे. आदरणीय आमचे आमदाराने विकास केलेला आहे. पण विकास कुठल्या प्रकारचा केला आहे? शिवाजी महाराज पुतळ्याचा म्हणा, स्टेडियमचं म्हणा. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.